हरी हनुमान अत्यंत विश्वासी अनुसर निवानाशी आला नंदी ग्रामाशी जेथे भरताशी निवास वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मन्हे निवृत्तिदासो अवधारी जोजी गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग असणारा दंडवत तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या वाचक सूचकांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहामधील असणारा भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सर्वस्व ग्रामस्थ गावकऱ्यांच्या वतीने असणारा आयोजित केला. सुंदर असणारा पर्व काळ त्या ठिकाणी लाभला. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. बाबा सुंदर असणारा पर्व काळ लाभला. 1/1/2026 नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात त्या भगवंताच्या नामस्मरणापासून झाली. काहीतरी भाग्य असणार पूर्वीचं उदयाला आलं. सुंदर असणारी चौथ्या अध्यायाची सेवा आमचे गुरुवारी असणारे राम महाराज बनसोडे पिपळगावकर यांचे झाले आणि 5व्या अध्यायाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे. जसे माझे ग्रामदैवत हनुमंतराय बुद्धी देतील ती असणारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरुणी वानाशी कुठं आला नंदीग्रामाच्या ठिकाणी. बाबा बाणावरती विश्वास माझ्या हनुमंतरायानं टाकला आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. भरताकडे पाहिलं माझ्या हनुमंतरायानं. बाबा कोण होता भरत? भरत असणारा श्रीरामाचा निज भक्त होता. निज भक्त कोणाला म्हणावं महाराज? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नित्य नेमान असणारा जो भगवंताचं नामस्मरण करतो तो असणारा भरत निज भक्त होता. आणि भरतानं काय केलं? भरतानं असणारा भक्तीला त्या ठिकाणी उल्हासित केलेलं होतं. भक्तीचा भाव असणारा त्या ठिकाणी भरत होता. एवढं माझ्या हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर भरते भक्ती विस्तारली वा 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 भरते भक्ती प्रकाशली गोड गोड भरते भक्ती वाढविली भरते पाल्हळिली निज भक्ती. काय केलं हो माझ्या भक्तानं? भरतानं असणार भक्तीचा विस्तार केला हो. इवलेसे लोप लाईले द्वारी त्याचा वेलू वेला गगनांतरी. भक्तीचा असणार रोप माझ्या भरतानं लावलं हो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणार भक्तीचा भरतानं विस्तार त्या ठिकाणी केला. आणि विस्तार करून काय केलं? प्रकाशमय असणारी भक्ती केली. संपूर्ण नगर असणार त्या ठिकाणी भरतानं भक्तिमय करून टाकलं. आणि काय केलं? तिथंच नाही ठेवली, पन्हाळाने असणारी भक्ती केली. एकापासून दुसऱ्यापाशी दुसऱ्यापासून तिसऱ्यापाशी नवे संपूर्ण नंदीग्राम असणार भक्तिमय केलं. हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागले. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा गोड गोड भरत भक्तीचा ओल्हावा भक्तीच्या गावा रिगम भरता. रिगम असणारा भरत होता. भरत जर कोण असेल तर भरत असणारा भक्तीचा निज ठेवा होता.
भरताना असणार भक्ती निज ठेवा असणारे तिजोरीमध्ये ठेवली होती. काय कारण भक्तीचा असणारा निज ठेवा असणारा माझा भरत. अन जर भक्तीच्या गावाला जायचं जर असेल तर काय करावं लागल? पहिले असणार भरताच्या गावाला जावावं लागल आणि तिथून असणार भक्तीच्या गावाला जाता येईल असा असणारा भरत हनुमंतराय पाहू लागले. भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट राम रावो सर्वत्र पहावो सर्वासी. भरतामध्ये असणारा सत्य सद्भाव त्या ठिकाणी होता. भरताचं वागणं असणार एक रूप होत, सत्य भाव भरतामध्ये होता. आणि गावामध्ये वागत असताना भरत राम रूप प्रत्येकाला पाहू लागला. एवढं माझे हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागले. भरते आपेंगेली बघते भरते वाढविली विरक्ती वा. भरते पाहिली निज शांती भूते भोगिती स्वानंद. स्वानंद असणारे भूते बघत होते. काय केलत हो? भक्तीला असणार भरतानं अपंगत्व निर्माण केलत. नंदीग्रामाच्या ठिकाणाहून भक्ती बाहेर जायलाच तयार नव्हती. आणि त्या नंदीग्रामामध्ये राहणारे लोक भूते असणारे स्वानंद असणार राममय असणार वातावरण झालेलं माझ्या हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागले. मलयांद्रीच्या ठाई वा 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 वा. चंदनाची पायझाडी पाही गोड. तेने डोंगर सर्वही बर. केला लवला ही चंदन. कसं असणार भक्तीचा वाढवा झालता असणार उदाहरण देऊ लागले. बाबा मलयांद्रीच्या ठाई एक झाड असणार चंदनाचं असतं पण संपूर्ण डोंगर असणारा चंदनमय होतो. तसं असणार भरताचं नगर एकता भरत असणारा भक्ती करायला लागला. सगळं गाव भक्तिमय झालं. कशा प्रकारे झालं ऐकू जरा. नाही आपण तेथे गेला नाही उपडून आणला अंग वातावरून गेला तेने गिरी केला चंदन. अंगवात असणारावरून गेला. आणावं लागलं का हो? नाही ना. झाडही उपटून नाही आणलं. कुठे गेलता का भरत? ठाईच बैसोनी करा एक चित्त. एका जागी एकत्र मन असणार केलं आणि त्या भगवंताचं नामस्मरण केलं. आवाज प्रत्येकाच्या कानावरती गेला. राममय असणार अयोध्येचा नंदीग्राम झाले. एवढा असणार हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागले. एक वनस्पतीचा बडीवार वा 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 वा. चंदन केला डोंगर गोड. बहुक तसे चौफेर वा वा. श्वास थोर आवरेना. अहो काय सांगावं त्याचं वर्णन. एक वनस्पतीचा बडीवार एकाच वनस्पतीनं डोंगर चंदन केला. तसा असणारा एक माझा नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत होता. त्यानं असणार काय केलं? संपूर्ण गाव असणार राममय केलं. जिकडं तिकडं जावं तिकडं ऐकू लागले काय आहे? अहो पांढरी नावाचं गाव म्हणले राममय झालेलं आहे. संपूर्ण राममय वातावरण हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर माझ्या चिरदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत नेनो काय नवे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. सौभाग्य असणारे संत त्रिजगतामध्ये असणारे नांदू लागले. भरताच्या नगरामधलं प्रत्येक जण म्हणू लागला माझ्या हृदयी असणारा भगवंत आणि तोच असणारा मूर्तिमंत आहे. आणि म्हणून आनंदानं त्या ठिकाणी राहू लागले. हनुमंतराय पाहू लागले. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत दृश्य द्रष्टा दर्शन तेत वा. सहज होत राम रूप. दृष्टी जर पाहिला गेलं पाहणाऱ्याला दुसरं काही दिसत नव्हतं. दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीची असणारी बोलवण झाली. पाहणारा राम दिसणारा राम आणि राममय असणारं वातावरण डोळे पाहू लागले. श्रवणी शब्द पडताची जाण गोड गोड. शब्दात श्रीराम आपण वा 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 वा. श्रावे श्रावक श्रवण सोय. चितगण होऊन टाके. अहो कानावरती जर ऐकायला गेलं तर त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी महाराज दुसरं ऐकूच येत नव्हतं हो.
एकटा असणारा श्रवणी कान, या कानाला असणारी त्या रामरसाची असणारी गोडी लागली होती. कान फक्त आणि फक्त राम रूप असणारे शब्द ऐकत होते. असं असणार हनुमंतराय पाहू लागले. ग्राने घेता ग्रास वासाच बाय परच ग्रेत ग्रात ग्रान समस्त चिदाकाश होऊन टाके. नाक त्या ठिकाणी वास जरी घ्यायला गेलं, व्यत्र असणारा नव्हताच, जिकडं तिकडं असणारा वास दुर्वास असणारा राममय झालेला हनुमंतराय पाहू लागले. तोच्या घेऊ जाय स्पर्शाची दव दोई ते राम प्रकाशी. वा 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 वा. तोच्या स्पर्श स्पर्शनाशी सहज समरसी श्रीराम. समरस असणारी त्वचा राहिलेली पाहिली बाबा. तिला असणार गार गरम थंड काहीच कळत नव्हतं. का? त्वचेला असणार राम रसाची गोडी लागली होती आणि स्पर्श जरी झाला राममय असणारी त्वचा झाल्यामुळं तिला राम असणार सर्वस्व वाटू लागलं. रसना रातली आवडी वा वा. घेता राम रसाची गोडी. गोड त्रिपुटी झाली देशोधडी. वा. रसना ओसंडी रसाते. रसना असणारी त्या ठिकाणी राममय झालते. जीभ असणारी त्या ठिकाणी राम रसाशिवाय दुसरी गोडी चाकत नव्हती. आपल्याला काय काय आवडायलंय, पण भरताच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना राम रसाशिवाय दुसरं काही आठवत नव्हतं आणि दुसरं काही सेवन चालत नव्हतं. असं हनुमंतराय पाहू लागले. कर्मेंद्रिय या चिरती सेवितो श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती. स्वेच्छावरत ती निष्काम. निष्काम रूपाने असणार कर्मेंद्रिय याच प्रकारे असणार करू लागले बाबा. कर्मगती असणारी खुंटून गेलती. आनंदामध्ये असणार राम रूपाचं दर्शन घेऊ लागले. हनुमंतराय पाहू लागले. ऐसा भरत रामे कोंदला. वा. तो देश राम झाला. गोड. हनुमान अत्यंत सुखावला. देखो लागला अपूर्व. असा असणारा माझा भरत राम रूप असणारा त्या ठिकाणी झाला. भक्तीमध्ये असणारा कोंदल्या गेला आणि एवढं असणार नगर माझ्या हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर नगर बाह्य राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सगळ द्रुम पल्लवंग विस्मित. हनुमंतराय म्हणले नगरामध्ये ठीक आहे म्हणले, जर असं गावाच्या बाहेर येणार मारुत. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा काय काय असणार राम राम बोलू लागले. दिशा दुमदुमिती रामे. गोड गोड. क्षेत्रने कोंदली राम नामे. वा 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 वा. वायू गरजे राम नामे. वा. योम रामे कोंदले. गावाच्या बाहेर माझ्या हनुमंतरायानं जाऊन पाहिले बाबा. 10 दिशा असणाऱ्या त्या ठिकाणी राममय असणाऱ्या झालेल्या होत्या. जिकडं कान करावं तिकडं राम ऐकू येऊ लागलं. वाऱ्याकडे जर कान केला वारा सुद्धा राम राम असणारा म्हणू लागला. एवढं माझ्या हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर सत्संगे धरा सधर. वा. मुगुते वागविते निरंतर. गोड. सांडून कठीणत्व प्रकार. मृदू अरुवार सोय झाली. मधु असणारी सोय त्या ठिकाणी धरती झाले. बाबा देह आणिला पाचाचा उसना. बाबा या देहामध्ये असणार पंच असणार त्या ठिकाणी आहे बाबा. आप तेज वायू धरती आकाश असणार आहे आणि त्यापैकी असणारी एक धरती माणसाच्या शरीरामध्ये आहे. विस्तार सांगायला गेलं तर वेळ जाईल. माणसाच्या शरीरातली धरती काय झालती हो, आपलं कठीणत्व सोडून दिलत. धरतीचे माणसाच्या शरीरामध्ये 5 असणारे वायू त्या ठिकाणी आहेत. आज ती
नख, त्या ठिकाणी मांस, काडी अशा असणारे 5 इंद्रिय आहेत आणि हे असणारे मयू त्या ठिकाणी झालते. प्रत्येकाला नरम असणार त्या ठिकाणी वागणूक देऊ लागले. सत्संगती ओलावली अति शांती धरेशी आली. वा वा. एकात्मता विस्तारली वर तो लागली अविरुद्ध. अविरुद्ध असणारी चालू लागली हो. सतसंगताची असणारी संगत चांगल्याचे झाले. आपलं कठीणत्व असणार सोडून दिलं आणि नरम त्या ठिकाणी झाले. झाल्याच्या नंतर सत्संगती झाली जीवना वा वा. विसरून या दोगमना. गोड ऐक्यव्रतीच कळजना अति स्वादन मधुरत्वे. मधुर असणारी गोडी निर्माण झाली बाबा. सतसंगती असणारी पाण्याला झाली आणि झाल्याच्या नंतर काय पाणी त्या ठिकाणी देऊ लागलं. गाय देखोनीचा जननी व देवण्या जीवन व्याघ्र पायी म्हणून उपेक्षण न करीची. पाण्याला सतसंगताची संगत झाली आणि झाल्याच्या नंतर पाण्यानं असणारा तुझा भाव त्या ठिकाणी सोडून दिला. गाय पाणी प्यायला आली तरी तिची तहान भागवू लागला आणि त्याच गाईला खाणारा वाघ जरी पाणी प्यायला आला त्याचीही तहान त्या ठिकाणी पाणी भागवू लागला. असं हनुमंतराय पाहू लागले. तेजाशी होता सत्संगती आकर्षून दाहक शक्ती सोय प्रकाश सर्वभूते त्रिजगती माझी विचरे. आणि मग असणारी या तेजाला संताची संगत झाली. तुझा भाव असणारा विसरूनच गेला आणि गेल्याच्या नंतर ज्याने प्रकाशिले निज ग्रही. वा 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 वा. त्याशी प्रकाश उणे नाही. गोड पारुखा चोरू आल्या पाही. वा वा वा. प्रकाश त्या सहित ऐसाची. अहो तेजाला असणारी संताची संगत झाली. तुझा भाव असणारा विसरून गेला. पोती ऐकायला आले त्याला उजेड तसाच आणि झोपलंय त्याला म्हणला का अंधार करा. नाही ना, प्रत्येकाला असणार समान वागणूक त्या ठिकाणी देऊ लागले. वायू सत्संगाला धला. वा. चंचलत्वा फुले विसरला. गोड योगीश्वरा भेटू आला. निश्चळ झाला निज रूपे. वायूला असणारी संताची संगत त्या ठिकाणी झाली. वाऱ्याचं चंचलत्व पण असणार वाऱ्यानं सोडून दिलं. योगेश्वराला भेटायला आला. आल्याच्या नंतर विचारे तरी सर्व देई पर्यासक्त नव्हे काही. सुवास दुर्वासन म्हणे काही. निसंग पाही विचरत. निसंगपणाने असणारा वारा वाहुरू लागला बाबा. आपल्या शरीरामध्ये वारा वाहत असताना सुवास दुर्वास चांगली वाईट अशी असणारी जागा नाही पाहिली. संताची संगत झाली. तुझा भाव असणारा सोडून दिला. दिल्याच्या नंतर सत्संगाला दली आकाश. वा. कोणे पैकोनास. गोड विसरोनिया निरवकाश. विरक्त उदास सर्वत्र वसे. सर्वत्र असणार विरक्त उदास आकाशाला संताची संगत झाले. पावसाळा उन्हाळा हिवाळा काहीच तुझा भाव नाही. सर्वांना सारखी वागणूक त्या ठिकाणी देऊ लागले. आपुल्या निज शरीरी शीत गोड. उष्ण प्रचंड धारी. वा 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 वा. न लिंपे कै विकारी. सत्संग थोरी एवढी. एवढी असणारी संत संगतीची थोरी आहे बाबा. संताची संगत झाल्याच्या नंतर तुझा भाव निर्माण नाही. प्रत्येकाला सारखं असणार वागणूक त्या ठिकाणी भेटू लागली. ऐशे नगर वा. अवघेची संत. गोड श्रीराम भजनी निरत. वा. धन्य भक्ती प्रतापे भरत. सौभाग्यवंत नांदत. सौभाग्यवंत असणारा माझा भरत आशा नगरामध्ये आनंदाने त्या ठिकाणी राहू लागला. आणि एवढं माझ्या हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर कोणाही नाही ही दुर्दशा. कोणी नवती हीन मानसा. वा. श्रीराम भजने उलासा. सावकाश नांदती.
अवकाशपणानं नांदू लागले बाबा. कोणालाही असणारी हीन मानस तुझा भाव त्या ठिकाणी भरताच्या नगरामध्ये नव्हता. लहान थोर मोठा असा असणारा आहेस, वाईट आहेस असा तुझा भाव भरताच्या नगरामध्ये नव्हता. सर्वस्व गाव त्या ठिकाणी आनंदामध्ये एकोप्यानं असणार राहू लागलं. माझ्या हनुमंतराय पाहू लागले. उदीमय कमोरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उने असे ना. कोणालाही असणार ऊन वाटतच नव्हतं ना. जैसे देणे तैसे घेणे, रामच घ्यायचे आणि रामच द्यायचे असं असणार नगर हनुमंतरायानं पाहिलं. एकची वस्तू देता घेता वा. एका बोलाची चकता गोड. एका वाचून सर्वथा तुझी वार्ता सेना. एकची वस्तू देता घेता दुसरं नाहीच. काय हो, गवळणीनं इकायला जायचं, दही दूध लोणी घेऊन जायचं. राम असणार त्या ठिकाणी वातावरण झालेलं. कृष्ण घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणायचं. का राममय झालेलं वातावरण होतं. रामच घ्या म्हणू लागले. आणि असा वृत्तांत माझ्या हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर तुझे पणे जे दलाल ठपू पाहे तत्काळ. वा वा वा. सर्वस्वे नेता न लागे पळ वा. घेऊनी सबळ जातसे. तुझेपणाचे दलाल इथं हत म्हणले आपल्याच गावात नाही बाबा. तुझेपणाचे दलाल अशी गावाची वागणूक पाहिली आणि गावातल्या लोकांना ठकवण्यासाठी येऊ लागले. येत असताना जे तेजाची उडी पडे सर्वस्वे शिजवित पुढे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनरती. अनर्थ असणारा रोकडा पडतो बाबा. दुजेपणाचे दलाल माणसाला जर ठोकवायला आले, माणसाला कळते काय त्यांचं बोलणं? नाही कळत. कशा प्रकारे बोलू लागले. अंगळू मंगळू नंद भाषा सवे गणी वाटू पाय गचा प्राण्यान कळे सचा दलाल ऐसा द्वेताचा. मंगळू मंगळू असणारी भाषा दलाल त्या ठिकाणी बोलतात बाबा. प्राण्यांना नाही कळणार असा असणारा द्वैताचे दलाल त्या नगरामध्ये आले असताना काय काय घडू लागलं. भरत नगरीचे लोक चतुर वा. सोय उदिमी एकांग वीर गोड. होता द्वैता चा संचार व्रती सद्वारचे देते. बाबा भरताच्या नगरामध्ये राहणारे लोक असणारे कसे होते? चतुर होते म्हणले. 6ला आरती करायची म्हणलेत म्हणून असणार तिथं तुझेपणाचा दलाल काहीच काम करू शकत नाही. एक एक उदिमाईचा कळी सगळी आकाशात व्हायच्या तिथे ते कोण दशा प्रम परेशा विनटले. ब्रह्मपदापर्यंत गेलेले माझ्या असणाऱ्या भरताच्या नगरामधले एक एक नगर असणारे एकापेक्षा एक असणारे बळी होते. मग तिथं तुझेपणाचं चालणार नाही. आठवटिया चौबारे कथा कीर्तना चौपेरे वा. गाथा राम कीर्ती गजरे गोड. अंबर झरे तुषारी. जिकडं तिकडं माझ्या हनुमंतरानं पाहायचं. कोण्याही गल्लीमध्ये जाऊ द्या, हात वर करून असणार त्या भगवंताचं नामस्मरण कीर्तन चालू होतं. एवढं असणार हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर आनंद भरताच्या मनी वा 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 वा. गेले शून्यत्व बुडोनी. गोड. चैतन्य घन होवोनी वा. निर्विकार जनी सुस्थिर. निर्विकार असणारा माझा भरत झालता. आनंद असणाऱ्या भरताच्या मनामध्ये होत. शून्यत्व असणार निघून गेलत. राममय असणार शरीर झालत आणि राम रूप असणार नगर माझ्या हनुमंतानं पाहिल्याच्या नंतर गरजता राम नामे कोल्हाळे. वा 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 वा. गगन अवघेची मुहुरले. गोड. मोक्ष फळी लगडो नियाले. वा. ऐक्य झाले हरिरंगी. हरिरंग असणार झालत बाबा.
राम नामाचा गजर ज्या ठिकाणी पावल्या जातो ना तिथं असणार मोक्ष सुख फळ असणार प्राप्त होतं आणि ते नगर असणार सुखरूप झालेलं हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर देखता नगर व्रतांत कपिस्वानंदे डुलत गोड पुढे देखिला भरत वाह. अति विस्मित स्वय झाला नगराचा व्रतांत माझ्या हनुमंतरायानं पाहिला आनंद माझ्या हनुमंतरायाला झाला आनंदामध्ये असणारे हनुमंतराय डुलू लागले समोर असणाऱ्या भरताला पाहिल्याबरोबर माझ्या हनुमंतराय काय विचार करू लागले जटाधारीवर कलांबर तापसवेशी मनोहर राजवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा मनोहर साजिरा पाहिला बाबा राजस सुकुमार मदनाचा पुतळा माझ्या हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर नमान गुण लावणे कळाविण्यास प्रसन्न वदन देखता कपी उदिग्न रघुनंदन येथे का आला ठाण मान गुण लक्षण असणार माझ्या हनुमंतरायानं पाहिला बाबा जसा राम तसा असणारा भरत दिसला माझ्या हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला राम इथं का आला असल असा असणारा विचार करू लागले मनोमय करो नमन वाह. रण पुरुषार्थ शोभोना गोड काय बोलत कपी नंदन कोण विघ्न तुझाले म्हणून मन माझ्या रामप्रभूला असणारा हनुमंतरायानं नमन केलं आणि रामप्रभू समजून भरताला हनुमंतराय बोलायला सुरुवात करतात बाबा काय यज्ञ तुझ्यावरती आलत या ठिकाणी तू का आलास असं असणार बोलू लागले मनवितोषी आत्मा राम वाह. दिसशी दुःखाचा राम गोड रणी सांडला युद्ध धर्म वाह. परमाधर्म तू केला काय देवा काय तुझं वर्णन करावं स्वतःला असणारा आत्माराम समजतोस आणि तुझ्याकडे जर पाहिलं सर्व दुःखाचा डोंगर तुझ्या असणारा शिरावरती दिसतोय काय देवा अधर्म केलास रणभूमीच्या ठिकाणी स्वतःचा भाऊ त्या ठिकाणी सोडून इथं का आलात हनुमंतराय बोलू लागले वीर वीर परम उदार रण परवीन महासुर प्राण गरजती अपार ते समग्र लटकेची अरे काय देवा कित्येक जणांच्या असणार तोंडामधून ऐकलं चौयदी जाणं शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती बाबा प्रत्येकानं सांगितलं राम धीर वीर सूर असणार आहे रणभूमीच्या ठिकाणी रणयोद्धा करणारा आहे रामा ऐकलं रे बाबा ते सगळं खोट आहे हनुमंतराय बोलू लागले लटके तुझे कुळशिळ लटके तुझे व्रतच कळ वाह. लटके तुझे प्रताप बळ लटकाच केवळ पुरुषार्थ रामा काय म्हणावं तुला रामा तुझं कुळ लटक आहे रामा तुझं शीळ लटक आहे रामा तुझा पुरुषार्थ खोटा आहे नवे रामा तूच या ठिकाणी खोटा आहेस हनुमंतराय बोलू लागले तुझा पुरुषत्वची नाही काही मग स्त्रीत्व तुझ माझी नाही बर नपस काहुनी पाही येस तोही लटकाची अरे रामा तुला असणार पुरुष म्हणावं तर पुरुषानं रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करावं अरे बाई म्हणावं तर बाई सारखा वेस नाही काय म्हणावं रामा अरे नपुसक जरी म्हणायला गेलं ते सुद्धा असणार कमी पडल एवढा तू खोटा आहेस हनुमंतराय बोलू लागले लटिकी तुझी स्थिती कीर्ती लटिकी तुझी शौर्य शक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिकानी चिती श्रीराम रामा स्थिती गती करणार कार्य केलेलं कार्य होणार कार्य संपूर्ण खोट आहे हनुमंतराय बोलू लागले वाढविले नाम वा 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 व्रताची तुझे नेम धर्म बर व्रताच तुझे धर्म रघु उत्तमा व्रताचे अरे काय देवा तुझं वर्णन करावं
एवढं जगामध्ये नाव असणार देवा वाढवलंस, सगळं खोट आहे रे देवा. नेम केलास, धर्म केलास, इतकं असणार सगळ्यानं बोललं रामा, हे सर्वस्व असणार खोट आहे. हनुमंतराय बोलू लागले, का पुरुषार्थ केला वा. की तुका वायाची वाढविला, शास्त्र धर्म बोलला विला, वा. रणी सांडिला स्वमित्र. काय रामा आजपर्यंत असणार काय कार्य कमी केलंस, जेवढा पुरुषार्थ केलास ना रामा, अवघा पुरुषार्थ वाया घातलास रे रामा. शास्त्रानं सांगितलं होतं, राम असणारा रावणाला मारील, 33 कोटी देवाची बांधवडी सोडील, नवग्रहाची बेडी सोडील, रामराजाची गुढी उभारील. रामा सर्वस्व खोट आहे. हनुमंतराय बोलू लागले, विभीषण शरणांगत वानर सांडिले अनाथ, सुग्रीव सांडिला तेत, रावणे घात करावया. काय रामा रामा रामा, अरे जराशी तरी लाज धरायची असते. शरणांगत आलेला बिभीषण, 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगुळ, 72 कोटी रीस, लक्ष्मण सुद्धा मरण्यासाठी सोडला रे रामा. लाज नाही वाटली तुला. हनुमंतराय बोलू लागले, आम्ही एक एक गोळांगुळ गिळू शके ब्रह्मांड गोळा. वा वा वा. काय शे रावणाचे बळ, रणी सकळ जिंकावया. अरे रामा कमी नव्हतो रे रामा, 18 पद्म वानर होतो, काय सामर्थ्य कमी होतं. एका रात्रामध्ये असणारा सेतू बांधला. अरे ब्रह्मांड गिळण्याचं सामर्थ्य या वानरामध्ये होत रे. कोण रावण, अरे माशी सारखा गिळला असता रे रामा. का तू या ठिकाणी आलास. हनुमंतराय बोलू लागले, गाई तळमळी स्वमित्र, रणी सांडोणी सत्वरा, पळालासी तू रघुवीर, बाण समोर धाडीला. काय रामा रामा रामा, अरे जरास तरी लाज धरायची असते रामा. लक्ष्मणजीला असणारा शक्तीचा घात झालेला, आघात असणारा लक्ष्मणावरती झालेला आहे. रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणजी असणारा मरणाच्या धारोळ्यामध्ये आहे रे रामा. तू नाही थांबलास, भावाला मरणासाठी सोडलंस, बाण समोर पाठवलास. का रामा तुम्ही या ठिकाणी आलात. हनुमंतराय बोलू लागले, करा तोच दे दक्षिणे आणि तो औषधी ते, वा. दोन्ही स्वमित्रा ते वा. रावणाते मारितो. ऐक न, ऐक 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 बाबा रामा, गडबड करायची नसती रामा. अरे लई नाही रे बाबा, एक क्षणभर जर त्या ठिकाणी राहिला असतात ना, गेलो असतो, औषधी घेऊन आलो असतो, लक्ष्मणाला उठवलं असतं, रावणाला मारलं असतं. का का रामा गडबड केली. हनुमंतराय बोलू लागले, श्रीरामा थोरा न्याय केला, वा. विकळ बंधो रणी सांडीला. बर, ऐकता भरत चकित झाला, पाहू लागला आकाशी. माझे हनुमंतराय म्हणतात, देवा लई अन्याय केला देवा. पाठीराखा असणारा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी विकळ अवस्थेमध्ये सोडला. तर रामा काय चूक होती हो लक्ष्मणाचे, तरी पण रामा इथं सोडून आलात. एवढे माझे हनुमंतराय बोलू लागले. भरतजी ऐकू लागले. भरतजी असणारे चकित झाले, आणि झाल्याच्या नंतर वर पाहिलं. पाहिल्याच्या नंतर रुपये पर्वत कर पुची बांधोली डोंगर गगनी जातसे सत्वर, गरजत थोर राम नामे. भरतानं आकाशाकडे पाहिलं बाबा. वानराचं रूप दिसतंय, हातामध्ये असणारा पर्वत दिसायलाय, आणि मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करत मनोवेगानं असणारा चाललाय. कोण असेल याचा विचार भरतजी करू लागले. दिसे अति बळे बळवंत, कळी काळा दृष्टी नानित, बाण देखोनी नामांकित, सत्वर येत पयाला. पाहिलं बाबा, बघायला जर गेलं, अति बळवंत असणारा दिखायलाय,
आणि या ठिकाणी कळी काळालाही नाही आठवणार असं असणारं रूप त्याचं दिखायलंय. मग एवढा मोठा पर्वत बाणावरती असणारा विराजमान होऊन या ठिकाणी कशासाठी आला असल, कोण असल याचा विचार भरतजी करू लागले. होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरांदर. बरं. पर्वत घेऊन सत्वर करावया संहार जातसे. अनुमान प्रमाण माझ्या भरतजीनं लावायला सुरुवात केलं. ज्या आरती त्या आरती, ज्या आरती याच्या मुखामध्ये रामाचं नामस्मरण आहे त्या आरती कोण असल, रामाचा दूत असल. कुठेतरी युद्ध चालू असल आणि युद्ध करत असताना काहीतरी अडचण आली असल म्हणून असणारा डोंगर सोबत घेतला असल आणि युद्धभूमीच्या ठिकाणी जात असल असा विचार भरतजी करू लागले. प्रसंगे येथे हा पातला कुसोव्रतांत वहिला. वा. 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपाळुत्वे. भरतजी मनामध्ये विचार करतात, बाबा प्रसंगत्व असणारा या ठिकाणी आलाय. आलाय तर आलाय ना, काही हरकत नाही म्हणले. बाबा याला असणारा वृत्तांत पुसोत का गेली 14 वर्ष झालं माझ्या कानावरती त्या रामाचं नाव आलं नव्हतं आणि याच्या मुखामध्ये असणारं रामस्मरण आहे. ज्या आरती त्या आरती रामानच याला या ठिकाणी पाठवला असेल की काय असा विचार भरतजी करू लागले. श्रीराम दीन दयाळ राम भावार्थ भुकाळ. रामस प्रेम स्नेहाळ प्रणत बाळ श्रीराम. माझा राम कसा आहे भरतजी सांगतात. बाबा राम असणारा दिनाचा दयाळ आहे. माझा राम भावाचा भुकेला आहे. बाबा तो असणारा भाव पाहतो आणि भाव पाहिल्याच्या नंतर धावून येतो. प्रणत पाळ करणारा माझा रामच आहे म्हणून माझ्या रामालाच माझी दया आली असल असा विचार भरतजी करू लागले. राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान रामचित घन ओळला. बाबा या जीवाला जर समाधान देणारा जर कोण असल तर जीवाचे जीवन असणारा राम आहे. जीवाला चालवणारा कोणीतरी असल म्हणून या जीवाचं जीवदान असणारा माझा राम आहे. माझा राम चिदगण असणारा आहे म्हणून माझ्या रामाला सुद्धा माझी काळजी लागली आणि म्हणून या ठिकाणी या असणारा वानराला पाठवला असल असा विचार भरतजी करू लागले. राम कथे विनयत बहुत दिवस होतो पीडित. बरं. रामे कृपा करोनी त्वरित वा. कपी पर्वत पाठविला. राज्य ऋषी भरत माझ्या मनामध्ये विचार करायले तर बाबा राम कथे विना येत बहुत दिन होतो पीडित. आताच असणार 42 वयामध्ये रामाच्या नगरीचं वर्णन भरताच्या सांगितलं. कशी असणारी नगरी होती हो, पण माझ्या राज्य ऋषी भरताला अभिमान मनामध्ये नव्हता. भरतजी म्हणतात बाबा गेली 14 वर्ष झालं मी त्या रामाचं नामस्मरण ऐकलं नाही, रामाची कथा ऐकली नाही म्हणून माझ्या रामाला दया आली आणि त्याने असणार इथं पाठवला असल असा विचार करू लागले. याची पूजता प्रवर्ती समग्र रामकथा सवितर आम्हा सांगेल वानर अति चतुर दिसत आहे. भरतजी म्हणतात बाबा ज्या आरती त्या आरती अशा वेगानं चाललंय त्या आरती याला जर मी असणार भगवंताची कथा विचारली ही असणार माझ्या रामाची मला कथा सांगल का अति चतुर असणार हे दिसत आहे. भरतजी विचार करू लागले. ऐसे विचारोनी मनी वा. भरत सादर राम श्रवणी. गोड. उसता झाला तक्षणी प्रेमे करोनी कपिशी. मनामध्ये विचार माझ्या भरतजीने केला बाबा आता असणारा हनुमंतरायला विचारायचं आहे. एवढा विचार माझ्या भरतजीने केला. हनुमंतरायला विचार न करता तयार झाले. झाल्याच्या नंतर कोण काही चालाच कोटोनी पुची पर्वत काय म्हणोनी राम बेटी तुझ कैसेनी कोपे करोनी बोलसी. भरतजी सांगू लागले, विचारू लागले बाबा कोण आहेस, कुठून आलास, कुठं जायचंय.
मुखामध्ये त्या रामाचं नाव घेतोस. रामाचं आणि तुझं कधी युती झाली म्हणले आम्हाला माहितच नाही ना. तुमचं आणि रामाचं सख्यत्व कुठं झालं असं असणार भरतजी हनुमंताला बोलू लागले. राम कैचा कोठील कोण वा 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 तुझ कोपाया काय कारण गोड कोठे पडिला लक्ष्मण वा वानरगण ते कैचे. अरे बाबा कोण राम कोणता लक्ष्मण कुठं पडलाय. बरं पडलाय तर पडलाय जाऊ दे. पडला असल तुला मायावर रागावण्याचं कारण काय. तू अनुभव काय धुऱ्याला धुरा काहीच नाही ना बाबा. म्हणला मग रागावण्याचं कारण काय. आणि कोण वानर वानराचं तुमचं कवा भेट झाली असं विचार भरतजी बोलू लागले. कैचा बिभीषण जरणांगत कोठे रावणेशी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हेत युद्धाशी. आणि बाबा तू म्हणतोस ना शरणांगत आला बिभीषण आहे. कोण बिभीषण कुठं शरणांगत आला. कोण लक्ष्मण कोण्या लक्ष्मणाला शक्ती लागली बाबा. आणि युद्ध करण्याचं नेमकं कारण काय मला सांगावं. भरतजी बोलू लागले. कोण्या आरती तू गेलासी वा. पर्वत कशाला गिन येतोशी गोड वेळो वेळा राम स्मरसी वा. रामी तुम्हाशी सख्य कैचे. अरे बाबा तू असणार कोणतं कार्य करण्यासाठी गेलास बाबा. बरं गेलास तर गेलास पर्वत कशासाठी नेतोस. बरं नेतोस ते नेतोस. तुम्हाचं असणार युद्ध कशासाठी झालं नेमकं कारण काय हा असणार मला संपूर्ण सांगावं. भरतजी बोलू लागले. हाचा मूळ माझा संदेह तू वाचे दावा महाभाओ वा धने उदास होशी पहाओ कथान्यय सांगता. भरतजी म्हणतात हनुमंता हा असणारा माझा समूळ असणारा संदेह आहे बाबा. माझ्या मनामध्ये निर्माण झालेला एक माझा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हनुमंता. आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर सांगत असताना मनामध्ये असणारा विचार येऊ देऊ नको. उदार अंतकरणानं मला उत्तर दे असं असणार बोलू लागले. तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा आलो शरण उडती घाली तो लोटांगण राम कथन मज सांग. भरतजी म्हणू लागले बाबा तुझ्या मुखामध्ये असणारं नामस्मरण आहे म्हणून मी असणारा तुला शरण आलेला आहे बाबा. ऐक बाबा विनंती करतो मला असणार तुझ्या ठिकाणी रामकथन संपूर्ण सांगावं विनंती करू लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन न ओळखोनी भरत चीन राम म्हणून उपाशी. भरत माझा असणारा त्या ठिकाणी संपूर्ण राममय प्रेमाने असणारा भरून गेलेला आणि इकडं माझा हनुमंतराही सदैव मुखामध्ये नामस्मरण चिंतत असणारा बाबा. अहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोंडियेला शब्द रूप असणार भक्तिभाव असणारा भरताचा निर्माण झाला. हनुमंतरायाला भावानं भक्तीनं असणारे बोलले. कळालं का माझ्या हनुमंतरायाला. नाही कळालं हो. माझ्या हनुमंतरायाला नाही ओळखता आलं भरत आहे का राम आहे नाही कळालं माझ्या हनुमंतरायाला. म्हणून असणारे माझ्या हनुमंतराय काय काय बोलू लागले. उपहास मिसे कपिनाथ श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. उपहास असणाऱ्या माझ्या हनुमंतरायाला झाले. मनामध्ये असणारा राग आला देवा. तुझं कार्य करण्यासाठी इतका खटाटोप केला रे बाबा. जाऊ नाही तिथं गेलो आणू नाही ते पर्वत आणला करू नाही ते युद्ध केलं मारू नाही त्याला मारलं अंधारात गेलो रे रात्रीच्या रात्री आलो रे. का रामा तुला नाही कळालं का. अरे रामा जाऊ दे लोकांना झुकवशील लोकांना सांगशील लपवशील रे रामा.
पण मला माहित आहे रे रामा, अरे कुठं कुठं गेलास, कुठं कुठं लपलास, हे संपूर्ण मला माहित आहे. आता जास्त नाटक करायचे नाही. हनुमंतराय बोलू लागले. कितीने तपन घेशी वा लटिकाच प्रेमादाविशी वा 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 वा. जगाशी जैसा ठकवितोशी तैसा मजशी चाले रामा रामा ऐक रे रामा, बस झालं रामा. किती असणार नेन ते पण घेतो रे रामा. किती वेळ असणार हे झोप असणार झाकून ठेवतो. बस झालं रे रामा. जगाला झुकवलंस रे रामा. तू राम मी मारुती आणि कपट नाही चालणार रे बाबा मला या ठिकाणी. बस झालं रामा. रामा सावध होय. भाऊ पाय पत्नी पाहाय असणार सांगल असणार बाबा. तुला असणार ओळखतो रे रामा मी. असं असणारे माझे हनुमंतराय बोलू लागले. बाबा सुंदर असणारी गोड कथा आपल्याला पुढे ऐकायला भेटणार आहे. या ठिकाणी झालेली सेवा माझ्या हनुमंतरायनं जशी करून घेतली ते असणारी सेवा धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जी चांगली वाटली असेल ती असणारी माझ्या स्वामीचा आशीर्वाद समजून आपल्या जीवनामध्ये उपयोगी आणावी. धावत्या वेगामध्ये असणार काही बोलत बोलत वाईट शब्द गेला असेल तो असणारा आपलं लेकरू म्हणून पामर म्हणून या ठिकाणी माझा मला वापस करावा. सुंदर असणार गोड नियोजन आणि पहिल्यांदाच असणार आज या ठिकाणी पांढरी या गावाला येण्याचा भाग आलं. सुंदर असणार नियोजन पाहून आनंद वाटला. गाव असणार सुंदर दिसलं आणि गोड असणार या ठिकाणी साऊंड सिस्टम तुम्ही जमलेले सर्वजण पाहून आनंद झाला. आणि असाच आनंद जर तुम्हाला कधीही जीवनामध्ये घ्यायचा असेल तर काय करावं लागेल. भावार्थ रामायण फुकटगाव या चॅनल वरती कधीही जर सर्च केलं, आज उद्या पुढच्या वर्षी अजून 10 वर्षाला जरी या ठिकाणी तुम्ही सर्च केलं तर आपल्या गावाचं असणार हे भव्य दिव्य असणार स्वरूप कोण कोण त्या ठिकाणी शक्तीला हजर होतं आणि कोण कोण झोपलं होतं हे कधी 10 वर्षानंतर सुद्धा पाहायला भेटल. असं असणार युट्यूब वरती आपल्याला हे सर्वस्व कार्यक्रम पाहायला भेटल. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व पंचक्रोशीतून आलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळीच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.